काय झालं? लागलं ना. कुठे? कसं? पायांना. कसं लागलं? हां. चल. हे मागे लागले गाडी काढण्यासाठी आमच्या. सो येस, आपण आता निघालोय. आता आपण रोड ट्रिप करणार आहे वेंगुर्लाची. कारण का ह्यांचा प्लॅन होता ते बोटिंग मध्ये जाऊन लाईट हाऊस वगैरे बघायचं. बट इट्स नॉट वर्थ बिकॉज वर्थ आहे बट आमच्यासाठी वर्थ नाहीये. मला काय वाटतं ते बोटी मधून नुसतं फिरवणार आणि आता या कडक 12च्या उन्हात आणि मारणार 2-3 हजार रुपये. सो ते मला नाही पटलं. ज्यांना एवढी हाऊस असेल जास्त पाण्यातून फिरायला. आता आम्ही खूप म्हणजे लिटरली प्रमाणाच्या बाहेर बीच फिरलो इथे आल्यापासून. प्रमाणाच्या बाहेर म्हणजे खूपच झाले. आणि ते ओल्ड लाईट हाऊस पॉइंट चांगले आहेत त्यांचे. ज्यांना व्हिजिट करायचं ते करू शकता. बट आम्ही ह्यांना बोलले की नाही म्हणून. अरे बाबा मला नाही कळत. सो असं काहीतरी आहे म्हणून ह्यांना बोलले की आता रोड ट्रिप करू, मस्त काहीतरी खाऊ वगैरे आणि मग आपल्या रिसॉर्टवर जाऊ. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की जंगलामधून वाट काढत आम्ही निघतोय देवबागच्या दिशेने. देवबागला काय करण्यासाठी जातोय हे जर तुम्ही विचारत असाल तर आम्हाला याचं उत्तर नाही माहिती. सोनाली बोलली जायचं तर जायचं, बस एवढं सिंपल असं याचं एक्सप्लेनेशन आहे. हे बघा माकड दिसेल तुम्हाला इथे. माकड दाखवू का त्यांना तिकडे रस्त्याच्या शिकाडेला आहे. अय्या हो, हे बघा क्यूटचं माकड आहे. जय हनुमान. आता आपण जातोय पुढे रस्त्यामधून जंगलमधून वाट काढत. लालपरी तुम्ही आता बघितलं असाल. लालपरी कुठे पण कोणत्याही कॉर्नर मध्ये असू दे लालपरी येणार म्हणजे येणार. लालपरीला दुसरा रस्ता नसतो. चांगल्या रस्त्यावर चांगली गाडी नाही पळवते. लालपरीला जुने रस्ते जिथे तुम्हाला सांगतात. वाटेल की पूर्ण जंगल आहे, कोणी येईल का नाही येईल, त्या ठिकाणी तुम्हाला लालपरी तर नक्कीच दिसणार. हे काही ते बस स्टॉप आहे ना म्हणून ते. घरोघरी जंगलोजंगली पोहोचलेली ही अशी लालपरी आपली. आतमध्ये छोटी छोटी गावं असतात रे, म्हणून ते एसटी त्यांच्यासाठी काहीतरी सोय हवी ना, त्याच्यासाठी आतमध्ये हे वाटा काढलाय. हे आहे संगम. जे लाटा जे वर येत आहेत तिथे संगम होत आहे समुद्राचा आणि नदीचा. आमचा नाश्ता आलाय. वेटर नाश्ता घेऊन आलाय आमचा. एक्सपेन्सिव्ह वेटर आहे खूप. आणि आमचा व्ह्यू बघा. व्ह्यू बघा, व्ह्यू गाईज, व्ह्यू. वडा उसळ आणि हा व्ह्यू. अनुसर व्ह्यू कशाला खराब करतो यार तू. काय रे त्याला हकलवतोयस बिचाऱ्याने एवढं सगळं. काय बोललास तू? त्यांनी आणून दिलं असतं असं मला वाटतं. तू हे काय लावलंयस तोंडाला? कुठे काय लावलंय इथे खाली दोरा लागला. वाव, फोटो छान आहे ते. म्हणूनच मी इथे बसलो ना. तुला काय वाटतं? निळ्या निळ्या पाण्याजवळ बसून वडा उसळ खावा आणि आमच्यासोबत तुम्ही पण खायला जा. वडा उसळ विथ समुद्र. झालंय आमचं मस्तपैकी नाश्ता समुद्र किनारी छान व्ह्यू बघत. सी व्ह्यू सोबत आमचा व्ह्यू सोबत नाश्ता झालाय दुपारचा. आज आम्ही दुपारी लंच नाही केलं, सो आम्ही तो नाश्ता मध्ये कव्हर केलं. कारण इथे रेंज नाहीये. मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी इश्यू होणार, त्यामुळे आमच्याकडे जेवढे कॅश होते त्या कॅश नुसार आम्ही खाल्लं. येस. सो आम्ही वडा उसळ, मिसळ पाव आणि वडापाव. मग आता जिथे रेंज आहे तिथे जाऊन बाकीचं पुढचं खाऊ. डिनर नाही, लंच परत करायचंय. आता वाजलेच आहेत 2-2:30 वाजलेत. आता कसला लंच करणार? मग स्नॅक्स करूया परत एकदा. भूक लागली आहे. काय वडा उसळ मध्ये कटवते काय? तुला चेंज करायचं तर जा, कर जा ते टी शर्ट. त्यांना सांगू. गाडीची चाबी कोणाकडे आहे? काय नाही होणार, काय नाही होणार. नशीब बटन तरी उघडते, लॉक नाही होत फक्त. परत चावी घाला. त्या आधी सगळं आत ठेव व्यवस्थित आणि ते पिशवी घे आणि मग चेंज कर. ते त्यांचं. इट्स टाइम टू गो टू द वेंगा बाय सी क्लिफ्स. काय काढलं? दोन कसे काय? त्याला मी एक एक्स्ट्रा घेतलंय.
बघ तुझं बियर्ड वालंय ते काढ. कशासाठी? तो चेंज करतोय ना. हा हा. ते बसतो तोपर्यंत आतमध्ये. एसी लावू? हा सो आम्ही हे स्विमिंग साठी घेतले तिथे आम्हाला रिझनेबल रेट मध्ये मिळाले 100 रुपीजला. सो आम्ही 2 घेतले. बघू म्हणजे मी तर माझ्यासाठी आणलं होतं. हे काकांचं दुकान छान आहे. इथून आम्ही चेंज केलं. ह्या दिलं ना. थँक्यू. तेच घेतलं का? येस. सो लेट्स गो गाईज. इथे एक मंदिर आहे. खूप सारे टुरिस्ट येत आहेत पण संगम पॉइंट बघण्यासाठी तुम्हाला पुढेच जावं लागेल बोटीने कारण का तो असा थोडासा दिसून येतो. ही काय केलंय हे गरम गरम उठल्यासारखं वाटतंय. लेट्स गो. ऊन खूप आहे आणि आम्ही भयानक टॅन झालोय. हे तुम्हाला आता नाही दिसणार. हे तुम्हाला दिसणार जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जाणार. काय केलंस ग? ऑफिस मध्ये गेल्यावर लोक म्हणणार बीचवर जाऊन आलास की काय. आणि एवढे बीच फिरलोय ना आम्ही. खरंच आता आमचं मन भरलंय. लागले एवढे बीच फिरलोय आम्ही. आता इथून हा बाहेर पडणारच रस्ता खूप ट्रिकी आहे. म्हणजे छोटं गावातनं रस्ता आहे ना. ती गावातली वाट आहे. हे काय पडलंय बघा कुठलं लावलंय ते. ओके. सो असा काहीसा गावातून रस्ता एकदम पायवाट असल्यासारखा. पायवाट नाही म्हणता येणार कारण का मोठ्या मोठ्या मिनी बसेस जात आहेत पण ऍट अ टाइम 2-3 गाड्या आला तर नाही होऊ शकत ते. पण तो संगम पॉइंट बघण्यासाठी लोक एवढ्या आत येत आहेत. बट मला नाही वाटत तो इतका वर्थ निघाला आमच्यासाठी. काय वाटतंय? म्हणजे वडापाव छान होता. हा. सीव्ही वडापाव बस तेवढंच होतं तिथे. बाकी काही नव्हतं. संगम पॉइंट म्हणजे बोट राईड वगैरे हा. ते लोकांनी ज्यांनी जर ते घेतलं तर ते आहे बघण्यासारखं. आहे right. जाऊन असं बघण्यासारखं असं तर काय नाहीये. नॉर्मल. हा आम्ही म्हणून मग जास्त फिरत बसत टाइम नाही घालवला तिथे. आम्ही तसेच निघालो खाऊन वगैरे तिथून. आम्ही बोटिंग नाही केली. मग म्हटलं बघू आता. ठीक आहे मग आता आज आमचा दिवस इथेच गेला अर्धा. आता आम्ही डायरेक्ट आमच्या हॉटेलवर जातो. हॉटेलवर पोहोचले की मी तुम्हाला दाखवते. जो हॉटेल आहे तो खूप असा स्पेशल आणि छान आहे. खूप फेमस असा हॉटेल आहे तिथला. सी क्लिफ बाय वेंगा बाय सी क्लिफ असं काहीतरी आहे 2 पैकी एक. त्या ठिकाणी मस्त व्ह्यू आहे. रूमच्या बाहेर सीचा व्ह्यू आहे. सनसेट जो आहे तो खूप क्लास दिसणार आहे रूम वरून. आणि त्यासोबतच तिथे इन्फिनिटी पूल पण आहे. तर आम्ही दोन्ही पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. येस. तो स्टे ट्यून गाइस. बाय बाय. सो फायनली गाईज आम्ही पोहोचलोय हॉटेलवरती. बघू शकता तुम्ही वेंगा सी क्लिफ रिसॉर्ट. सो आज हा आमचा व्हेन्यू आहे राहायचा. पार्किंग करतोय आता जस्ट आणि मग उतरून तुम्हाला दाखवतो हॉटेल. Everybody wanna stay my girl. Everybody wanna stay. काय सांगतो मग तेच तर नाही आले तिकडचे लगॉन वाले. ब्लू लगॉन वालेच नाही ना मला इथे. काय झालं? अरे बरोबर बोलतोस. काय पॅकिंग सामान आहे. त्यांना आतमध्ये इन्फॉर्म करून आहे ना आमचं आहे तसं सामान. बाहेरून बुकिंग आहे. अनिकेत
जाऊ आता आपण आता. काय उघडू? उघड, परत कर. छोटी बॅग घेऊन ये ग अनु. बॅग घेऊन ये ना छोटी. ती ब्लॅक बॅग घेऊन जा रे. सामान ठीक आहे. ठीक आहे चल चालेल. तुझा फोन वगैरे घेतलास? हो तुझं घेतला. गाडीची चाबी. राहिलं तर काय घेऊ शकतो इथे ते. रेस्टॉरंट तिथं. ओके, तिथे जेवायचं आहे का? आणि तिकडे ते प्रीमियम रूम्स वगैरे आहेत. एवढं जळतं माहिती आहे. ग्लास Oh my god. High class view. Bright sunset इथून दिसणार आहे आणि हा इन्फिनिटी पूल. भारी ना? आणि इथे असे आमचे रूम्स असणार आहेत. म्हणजे असं डीप पण नाही बघ ना. ते थोडं डीप असेल पुढे, पण हे पुढून बघ कव्हर असतं त्यांना. म्हणजे आपल्याला वाटतं ती कडा आहे, तू इथून बघू शकतो. हे पुढून आहे ना अशी गॅलरी सारखं असतं. कसं बांधलं असेल ना डोकं लावून. हे बघ काय भीती नाही. हे असं असतं इन्फिनिटी पूलच्या पुढे. इथून खाली रस्ता पण आहे त्यांचा कनेक्टेड. आणि समुद्र आपला खूप दूर आहे. फक्त थोडं जंगल आहे या साईडला. तेव्हा ते प्रीमियम रूम तिथे आहेत वाटतं. सिंगल वाले बोला ना तो. ह्याच्यावर अजून कॉस्टली असते. आपल्याला हे ठीक आहेत ना अनु, वरती पॅक ब्रेक असतं. आपल्याला पूलचा व्ह्यू आहे. फक्त पूल मध्ये लवकर येऊन जाऊ, कळलं का? म्हणजे लाईटी वगैरे लागणार अशा इथे. इथे जंगल आहे थोडं. या साईडला तो पोचला पण. कॉर्नरचा रूम आहे आपला. या बोल काहीतरी, तुझं माईक आहे. अरे हो, तर हा आहे इथून दिसतो आमचा रूम. समोरच इन्फिनिटी पूल आहे आणि मस्त असा सी व्ह्यू आहे. सनसेट तर खूपच क्लास दिसणार आहे. लगेचच इन्फिनिटी पूल आहे आम्हाला येणार आहे. सो आता आपण सगळं सामान ठेवू आपलं आणि फटाफट चेंज करून डायरेक्ट आपण सनसेट पॉइंटला येऊ. त्याच्या आधीच येऊ. चला आता आपण रूम बघूया. रूम टूर आज करून टाकू लवकरच. कोण आहे का? वेलकम या. हे आहे आमचा रूम. तर एकदम प्रशस्त असा रूम दिलेला आहे.
इथे लगेज ठेवलंय. यस, इथे इथे मिनी एक फ्रीज आहे, wardrobe आहे. वॉर्डरोब आहे आणि हा असा मोठा बेड आहे. बेड आहे. त्यानंतर फॅन, AC आणि वाव, हे पण Main- मस्त आहे. अट्रॅक्शन इथे बसायला एक छोटासा टेबल दिलाय, टीव्ही Mirror. दिलाय, आरसा दिलाय व्यवस्थित आणि मेन जो पॉइंट आहे तो आहे व्ह्यू, जो की असा आहे. लुक ॲट द व्ह्यू गाईज. मी खालून दाखवलेला तोच पूल हा इथून दिसतोय वरून आणि समुद्र. किती छान आहे हे बाल्कनी. अनिरुद्धच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन दिसते आपल्याला. कधी नव्हे ते. गोबरोने दाखवायचं ना. सही आहे बॉस. राहिली आहे जे की बाथरूम मध्ये एक खूपच छान गोष्ट आहे जी आहे वाईट बाथ टब. गाईज बाथ टब आहे आणि मी आता आंघोळ्या केली आहे, तर मी आता ह्याच्यात झोपणार आहे. चलो बाय बाय गाईज. आता आम्ही रेडी होऊन डायरेक्ट पूल मध्ये. हॅलो गाईज, तर आता आम्ही झालोय रेडी स्विमिंगसाठी. स्विमिंगचे कपडे घातलेत आम्ही. मी तर आत्ताच घेतलं कारण मी विसरलं माझे स्विमिंगचे कपडे घ्यायला. माझ्या पोटाकडे दुर्लक्ष करा आणि चला पुढे. सनस्क्रीन लावून झालं असेल तर चला. मी पुढे निघाली. ते लोक खूपच टाइमपास करतात. टाइमच त्यांना हेच नसतं कधीच. आता मी बोलली सनसेट होतोय तर चला लवकर, परत काढून झाल्यावरती इंटरेस्ट नाही वाटणार आपल्याला पाण्यात जायचं. सो त्याच्यामुळे ते येतीलच मागून, आपण तोपर्यंत जाऊ पुढे. सो दिस इज द व्ह्यू गाईज, दिस इज द व्ह्यू. सिनेमॅटिकच ठेव. हो, सिनेमॅटिक व्हिडिओ ठेवला. पाहिजे ते नॉर्मल फोटोज मध्ये घे आणि वाईड अँगल. ठीक आहे. अरे पाणी पिते ना तू. हां लाव. थांब थोडं इकडे जा. हां थांब तसं.